कच्च्या कैरीचे रव्याचे पळी पापड. पापडांची ही रेसिपी नवीन आहे, अर्थात माझ्या डोक्यातून ही कल्पना आली आहे. म्हटलं करून बघूयात. आणि योगायोग म्हणजे हे पापड पहिल्याच प्रयत्नांमध्ये यशस्वी सुद्धा झालेत. बऱ्याच जणांना कैरी खायला खूप आवडते किंवा आंबट चिंबट खायला आवडतं. त्यांच्यासाठी हे पापड म्हणजे पर्वणीच आहे. उकल्यानंतर आणि तळताना पापड बघू शकता किती भारी दिसत आहे. यावरूनच अंदाजा लावा खायला कसले भारी लागत असतील. पापडातला साबुदाणा तर बघू शकता नुसता डरडरून फुटलेला आहे. याच पापडांचा फुल व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. याच व्हिडिओच्या खाली जो त्रिकोणी आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. तर करायचे काय, सगळ्यात आधी मी रात्री प्रत्येकी पाव वाटी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुतला. मग त्यात 1 इंच पाणी ठेवून साबुदाण्याच्या पाण्यामध्ये प्रत्येकी हिरवा आणि केशरी रंग घालून रात्रभर कलरचा साबुदाणा भिजून घेतला. दुसऱ्या दिवशी बघू शकता साबुदाणा. आता एक जाड बुडाचे पातेले घेतले आणि त्यात 2 वाटी बारीक रवा ऍड केला. मग त्या रव्यामध्ये मोजून सेम वाटीने 13 वाटी पाणी ऍड केले. मग लगेच दुसरीकडे मी देठासकट हिरवीगार कोथिंबीर धुवून घेतली आणि एक मोठी तोतापुरी कैरीचे तुकडे करून घेतले आणि 10-15 हिरव्या मिरच्या घालून 1 वाटी पाणी ऍड करून मिक्सरला छान पेस्ट करून घेतली. मग ही पेस्ट मी रव्याच्या मिश्रणामध्ये ऍड केली. तोपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले. छान पाण्याला उकळी आल्यावर त्यात साबुदाणे घालून छान साबुदाणे ट्रान्सपरंट होईपर्यंत 7-8 मिनिटे उकळून घेतलेले आहेत. मग उकळलेले साबुदाणे हे चाळणीमध्ये काढून घेतले आणि रव्याचे पातेले हे गॅसवर ठेवले शिजवण्यासाठी आणि 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. रव्याचे मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यामध्ये तीळ आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं. मिश्रणाचा छान पिस्ता कलर आलेला आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता. हे मिश्रण मी 25 ते 30 मिनिटं छान शिजवून घेतलं. चाळणीत ठेवलेले साबुदाणे हाताला चिकटतात म्हणून मी पुन्हा साबुदाणे गार पाण्यामध्ये ट्रान्सफर केले. आता पळीच्या साहाय्याने पॉलिथिन पेपरवर गोल गोल थोडे जाडसर पापड घालून घेऊन मग त्यावर रंगीबिरंगी साबुदाणे हाताने स्प्रिंकल करून टाकले. व्हिडिओमध्ये बघू शकता. अशाच प्रकारे सगळे पापड करून घेतले. एक दिवस हे सगळे पापड पंख्याखाली सुकवले. पापड बघू शकता. मग हे पापड पॉलिथिन पेपरवरून काढले आणि उन्हात 1 दिवसांसाठी 5 ते 6 तासांसाठी सुकवून घेतले. मग 2 दिवस हे पापड घरातच वाळवले. हवेत हे पापड उडतात, घरात हे नीट सुकून जातात. हे पापड खायला खूप जबरदस्त लागतात. एवढं नक्की सांगते की तुमच्या उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांमध्ये हा पापड दरवर्षी फिक्स राहील. थोडक्यात काय हो, तर या पापडांना ऊन जास्त लागत नाही, पण एकदा तरी ऊन देऊन घ्या. आणि तयार झाले आपले आंबट तिखट चवीचे कच्च्या कैरीचे रव्याचे पळी पापड. ही रेसिपी नक्की ट्राय करा.